Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण डिफेन्स जनरल नॉलेज किंवा संरक्षणाच्या संदर्भात ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत या अंगानं या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आपला मेन उद्देश हा पॅरामिलिटरी फोर्सेस या संदर्भात माहिती घेणं आहे. आजही पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यामध्ये काही फरक आहे का, आणि जर तो फरक असेल तर कुठल्या पद्धतीने फरक आहे, कुठली ऑर्गनायझेशन कुणाला रिपोर्टिंग करते आणि त्याचं कामकाजाचं स्वरूप आपल्याला या परीक्षेच्या पद्धतीनं पाहायचं आहे. याच सदरामध्ये आपण हेही पाहणार आहोत की प्रत्येक ऑर्गनायझेशन कुठल्या एरियामध्ये काम करते आणि तिचा हेड कोण म्हणून काम करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. भारताच्या संरक्षणाचा जर आपण विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला 2 गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. एक गोष्ट आपल्याला मोर डिसिप्लिन, मोर ऑर्गनाइज जर फील्ड जर पाहिलं तर आपल्या नजरेपुढे येतं मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी पद्धत. आणि दुसरी जी काही पद्धत आपल्या नजरेपुढे येते, मे बी आपण त्याला एक आपण असं म्हणूया की इनफॉर्मल लँग्वेजमध्ये, इनऑफिशियल लँग्वेजमध्ये त्याला आपण पॅरामिलिट्रिकल फोर्सेस असं म्हटलं जातं. आज आपला उद्देश हा या पॅरामिलिटरी फोर्सेसच पाहणं गरजेचं आहे. परंतु आज सध्या 2011 पासून हा शब्द वापरला जातो ज्याला आपण सेंट्रल आर्म पोलीस फोर्सही म्हटलं जातं. जरी आजच्या व्हिडिओचा माझा उद्देश या दोघांमधील फरक पाहणं आहे किंवा या दोघांमध्ये काय सिमिलरिटीज आहे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूशन, त्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी ऑर्गनायझेशन यांच्या कामाचं स्वरूप पाहायचं आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला हाही फरक माहीत असणं गरजेचं आहे ज्याला आपण इंडियन आर्म फोर्सेस किंवा थोडक्यात आर्म फोर्सेस म्हणण्याऐवजी आपल्याला त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण भारतीय मिलिटरी किंवा इंडियन आर्म फोर्सेस असंही म्हटलं जातं. या संदर्भात जर विचार जर केला तर आपल्याकडे मोस्टली 3 गोष्टी आपल्याकडे येतात. ज्याला आपण लष्कर पायदळ असं म्हटलं जातं, ते इंडियन आर्मीचे पर्सनल्स येतात, ऑल दी मिलिटरी पर्सन. जे इंडियन एअरफोर्समध्ये जवान काम करतात त्यांना आपण इंडियन एअरफोर्स पर्सनल असं म्हटलं जातं, आणि जे नेव्हीच्या संदर्भात काम करतात त्याला आपण इंडियन नेव्ही पर्सन असं म्हटलं जातं. या 3 गोष्टी मिलिटरी म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात. परंतु आज आपल्याला दुसरी एक गोष्ट जी नेव्ही बरोबर काम करते, इंडियन पोलीस डिपार्टमेंट बरोबर काम केली जाते, तिलाच आपण इंडियन कोस्ट गार्ड पर्सनल असं म्हटलं जातं. इट इज अ टोटली डिफरंट. परंतु या कोस्ट गार्डचं जे काही मिनिमम फंक्शन आहे, इट इज वर्क ॲज अ इंडियन कोस्ट गार्ड फोर्स. हा मिलिटरीच्या बरोबरही काम करतो, त्याचबरोबर जे काही आज आपण फोर्सेस पाहणार आहोत त्या अंतर्गतही काम केलं जातं. आता थोडक्यात त्यांच्या कामाचं जर स्वरूप जर पाहिलं तर भारत या देशाचं एक्सटर्नल ॲग्रिगेशन पासून किंवा ज्या आपल्या एनिमी कंट्रीज आहेत, शत्रू कंट्रीज आहेत, सो कॉल्ड सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या त्या सदर स्थितीपासून आपल्या भारत देशाचं संरक्षण करणं हे एक सर्वांच्या दृष्टीनं समजणारं कार्य म्हणजे मिलिटरीचं काम येतं. परंतु आज या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये आपली एक सोशल डायव्हर्सिटी जर पाहिली, पॉलिटिकल डायव्हर्सिटी जर पाहिली, प्रत्येक गोष्टीमध्ये डायव्हर्सिटी जर पाहिली तर आज आपल्या देशाला अनेक गोष्टींची गरज आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे आपल्याला इंटरनल युनिटी किंवा आपल्याला इंटरनल हार्मोनी, त्याचबरोबर आपल्याला देशातील काही महत्त्वाचे घटक यांचं प्रोटेक्शन करणं आहे. म्हणजे थोडक्यात भारताच्या एक्सटर्नल सिक्युरिटीसाठी जर कोण कारणीभूत असेल, रिस्पॉन्सिबल बॉडी असेल
तर ते आपले इंडियन आर्मी फोर्स येतात किंवा मिलिटरी म्हटलं जातं. आणि भारताच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी जो काही रिस्पॉन्सिबल घटक आहे, त्यामध्ये दंगे आले, राईट्स आलं, त्यामध्ये आपण म्हणूया सेपरेटिस्ट मुवमेंट आल्या, स्टेटच्या असतील किंवा लोकल ग्रुपच्या असतील किंवा नॅक्सलाइट आलं, ज्याला आपण लेफ्ट विंग असं म्हटलं जातं, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे स्वतःची इंटरनल फोर्स आहे, इंटरनल ऑर्गनायझेशन आहे. त्यालाच आपण सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असं म्हटलं जातं. मला वाटतं दोघांच्यातला फरक आपल्याला इथे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण ज्यावेळेस या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचा उल्लेख करतो, की आजही आपण आज या व्हिडिओचं नावच दिलेलं आहे की पॅरा. पॅराचा अर्थ मिनिंग होतो इट इज दी सपोर्टिंग टू द मिलिटरी. येस, डेफिनेटली समवॉट एक्सटेंट काही ऑर्गनायझेशन या मिलिटरीला सपोर्ट करणार आहेत, परंतु आपल्या पार्लिमेंटच्या भाषेमध्ये किंवा लॉमध्ये कुठेही पॅरामिलिटरी हा शब्द वापरला जात नाही, परंतु हा अनऑफिशियली यूज केला जातो. अथॉरिटीली पॅरामिलिटरी हा शब्द आपल्या सिस्टीममध्ये कुठेच नाही. म्हणून या सिस्टीमला 2011 पासून जे काही फॉर्मल नाव देण्यात आलं पॅरामिलिटरी सिस्टीमला, त्यालाच आपण CAPF म्हणतो. म्हणजे आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये किंवा लॉच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा सिक्युरिटीच्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स याचा उल्लेख दिसतो. आता सेंट्रल आर्म पोलीसच्या फोर्स अंतर्गत या 7 ऑर्गनायझेशन येतात. पहिली तुम्हाला दिसते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आपण नेक्स्ट स्लाइडलाही पाहणार आहोत. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. दुसरी येते सशस्त्र सीमा बल. तिसरी येते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. फोर्थ आपल्याकडे आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. नंतर येते आपल्याकडे आसाम रायफल. नंतर आपल्याकडे आहे इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स. आणि जी काही नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहेत, या 7 संस्था येतात. आता सर्व 7 संस्थांचं फंक्शन्स किंवा आपण त्यांचं एरिया ऑफ द वर्किंग किंवा ऑपरेशन इट इज अ टोटली डिफरंट. पण जर कॉमन थिंग यामध्ये जर असेल तर थोडक्यात सेंट्रल आर्म पोलीस फोर्स कुणाला म्हटलं जातं, की ज्या फोर्सेस या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत काम केलं जातं. म्हणजे ज्या आपल्या केंद्र सरकारच्या जे काही गृह मंत्रालय आहे त्या अंतर्गत जे काही काम करतात त्यांना आपण पॅरामिलिटरी फोर्स असं म्हटलं जातं. थोडक्यात या 7ही संस्थांचं रिपोर्टिंग हे आपल्या देशाच्या गृह मंत्रालयाला केलं जातं. आता नेक्स्ट प्रश्न पडतो की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला ही रिस्पॉन्सिबिलिटी का नाही किंवा इतर राज्य शासनाला रिस्पॉन्सिबिलिटी का नाही. तर आपण जर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा किंवा संविधानिक गोष्टींचा जर विचार जर केला आणि याची कल्पना आपल्याला असणं देखील गरजेचं आहे की आपल्या देशामधील जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा गृह मंत्रालय आहे त्याची मेन जबाबदारी जी काही आहे भारताची युनिटी मेंटेन करणं, मिलिटरी बरोबरच इंटरनल युनिटी मेंटेन करणं, त्या संदर्भात सेंटर आणि स्टेटचं रिलेशन मेंटेन करणं, हेही काम पाहिलं जातं. याच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं जे काही वाईड व्हरायटीचं काम आहे, आपल्या काही बॉर्डरची सिक्युरिटी करणं, त्यांचं मेंटेनन्स करणं, हेही पाहिलं जातं. आणि इव्हन डिझास्टर मॅनेजमेंट, आजही जर कुठलीही दुर्दैवी घटना झाली, दुर्घटना झाली, पूर असेल किंवा कोरोनासारखी आपण म्हणूया हेल्थ डिझास्टर असेल, तर त्याचं रिपोर्टिंग किंवा त्याचं स्टॅटिक ज्या मंत्रालयाकडून दिलं जातं. येस, हेल्थ संदर्भात जर असेल तर हे मिनिस्ट्री पण देतं. त्याचबरोबर आपल्याकडे जी जबाबदारी आहे ती गृह मंत्रालयाची आहे. या संघानं मला तुम्हाला आर्टिकल 355 जे आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे अनुच्छेद, यानुसार इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ सेंट्रल गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट ऑल इट्स स्टेट, टू प्रोटेक्ट ऑल इट्स युनियन टेरिटरी, मे बी फ्रॉम द इंटरनल डिस्टर्बन्सेस, व्हॉट एव्हर द डिस्टर्बन्सेस किंवा एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस. म्हणून या जे काही आपण सेंट्रल आर्म ज्याला पोलीस फोर्स म्हटलं जातं, हे कायद्यानंच इस्टॅब्लिश झालेलं आहे, ज्यालाच आम आदमीमध्ये आपण पॅरामिलिटरी फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या देशातील राईटला कंट्रोल करणं, इथनिक व्हायलन्स जर घडत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करण्याची जबाबदारी अल्टिमेटली ही आपल्या केंद्र सरकारवर येते. हा जो काही आपला फेडरेशन सेटअप आहे त्या संघानं याला एक जस्टिफिकेशन मिळतं आर्टिकल नंबर 355. ओके, आता आपण जी मी तुम्हाला फोर्स सांगितलेली आहे
त्या 7 फोर्स मी तुम्हाला मेन्शन्स केला, तर आपण वन बाय वन फोर्स पाहणार आहोत. पण त्याही व्यतिरिक्त या प्रत्येक फोर्समध्ये मे बी परत 1 आणि 2, 3 युनिट असतात. एक युनिट प्रत्येक फोर्समध्ये आज जी काही सिक्युरिटी कन्सर्न्स आपल्या देशाला आहे, टेररिझम्स करून किंवा टेररिस्ट करून, मे बी इंटरनल नॅक्सलाइट करून, त्यामुळे या प्रत्येक 7 ऑर्गन्समध्ये जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये काम करतात, त्या 7 आर्ममध्ये प्रत्येक युनिटकडे आयदर आपल्याकडे हे अँटी टेररिझम युनिटही आपल्याकडे दिसतंय किंवा डे टू डे अर्बन वॉरफेअर हाही एक युनिट आपल्याला या 7 फोर्समध्ये दिसतं. मे बी इट इज व्हेरिएबल, परंतु आपल्याला या प्रत्येक 7 सेटअपमध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये आपल्याला हे डिफरंट युनिट दिसतात. मे बी इट इज गोइंग टू द व्हेरिएबल ऑर इट गोइंग टू बी द चेंजेबल. आता आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिली जर आसाम रायफल जर म्हटले, तर एक गोष्ट आपल्या लक्षात असलं पाहिजे की या 7ही सेटअपमध्ये सर्वात जुनी जर पोलीस फोर्स जर असेल, ती 1835 मध्ये स्थापन झालेली आसाम रायफलचा. आता आसाम रायफलचं वैशिष्ट्य म्हणजे पहा, 1835चा जर काळ जर पाहिला, तर अजूनही जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, त्याच वेळेचं आपण म्हणूया की ब्रिटिश गव्हर्नमेंट जे काही होतं, ते अजूनही खूपच पॅरेंट स्टेजवर होतं किंवा आपण त्याला म्हणूया बेसिक स्टेजवर होतं. या इंडियाच्या मॅप्समध्ये त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं फॉर्मली मी मेन्शन करतो, ऑलमोस्ट त्या काळामध्ये जर आपण नॉर्थ इंडियन पोर्शन जर सोडला, तर वेस्ट इंडियनचा पोर्शन जर सोडला, तर ऑलमोस्ट हा जो काही बिहार ओरिसाचा जो काही पोर्शन्स आहे, हा अप टू द म्यानमार वगैरे या ठिकाणचा सर्व पोर्शन्स हा 1835च्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता. आणि या नॉर्थ ईस्टर्न रिजन्समध्ये जे काही ब्रिटिश व्यापारी जे काही टी इस्टेट किंवा चहाचा मळे स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचबरोबर इथली जी काही इथेनिक ट्रायबल पीपल्स होती, या लोकांकडून ब्रिटिश सरकारला जो काही विरोध होत होता, त्यासाठी ब्रिटिशांना त्या काळामध्ये एक मिलिटरीला म्हणूया की ईस्ट इंडिया कंपनीला एक सहाय्यकारी करणारी फोर्स गरजेची होती. म्हणून त्यांनी आसाम रायफलची स्थापना केली. तिलाच आज त्यावेळेस कच्छर लेवी असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये हे आसाम रायफल्स नाव हे अगदी अलीकडच्या काळामध्ये तिला नाव देण्यात आलेलं आहे. 1919 मध्ये या बॉडीला आपण आसाम रायफल असं म्हटलं जातं. आज जो भारत देश इंडिपेंडन्स झाल्यानंतर आज या आसाम रायफलकडे आज जे काही इंडो म्यानमार बॉर्डरची जबाबदारी आहे किंवा आपल्याकडे नॉर्थ ईस्टर्न स्टेट किंवा ईशान्य राज्यामध्ये जो काही समवॉट एक्सटेंट आपल्याला सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणा किंवा इन्सर्शन जशी जास्त भीती वाटते, त्याही ठिकाणी आज हे आसाम रायफल्स सर्वात महत्वाचं काम करतात. सर्वात महत्वाचं अजून एक आपल्याला एक व्हॅल्यू एडिशन पॉईंट ज्या ठिकाणी मिळेल की ज्या वेळेस आपण ऑपरेशन पवन इम्प्लिमेंट केलं, या ठिकाणी हे मुद्दा मेन्शन करा, ऑपरेशन पवन हे श्रीलंकेमध्ये जे काही लिट्टे किंवा LTTE जे काही इन्सर्जंट ग्रुप होते अगेन्स्ट द श्रीलंकन गव्हर्नमेंट, त्यांना आपण म्हणूया की श्रीलंका गव्हर्नमेंटला मदत करण्यासाठी भारताने जे इंडियन फोर्स पाठवले होते, त्यामध्ये इंडियन पीस कीपिंग फोर्स असं म्हटलं जातं, त्या अंतर्गत या फोर्सला देखील तिथे पाठवण्यात आलं होतं. आपल्या दृष्टीने याचा अल्टरनेट नेम्स किंवा याचा मोटो जर पाहिला आसाम रायफलचा, दे आर नोन ॲज दी, आपण म्हणूया की त्यांना दुसरं अॅनालॉजी काय वापरली जाते, दे आर नोन ॲज अ सेंटिनल्स ऑफ द नॉर्थ ईस्ट, हा एक वर्ड त्या ठिकाणी वापरला जातो. दुसरं हेडक्वार्टर त्यांचं शिलाँगमध्ये आहे, हेही आपण लक्षात ठेवा. आणि मोटो द फ्रेंड्स ऑफ द हिल ऑफ द पीपल. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतील. दुसरी आपण जी काही सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हटलं जातं, साधारणपणे 1939ला जी काही ब्रिटिश रॉयल फॅमिली किंवा थोडक्यात असं म्हणूया ब्रिटिशांचीच जी काही राज्य व्यवस्था किंवा जी काही क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस आपण म्हणूया की जो डायरेक्टली केवळ फक्त ब्रिटिश राजालाच रिस्पॉन्सिबल असणारा जो काही क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस फॉर्म करण्यात आला होता भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, याच क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस फोर्सला 1949 नंतर आपण सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं म्हटलं जातं. आज देशामध्ये जे काही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मी सर्वात महत्वाचं काम सांगितलं, एक युनिटी मेंटेन करणं, देशातली एकता मेंटेन करणं, एक सोशल हार्मोनी ठेवणं
आणि सर्वात महत्वाचं की जो काही आपला कायदा आहे, जी काही घटना आहे, तिला सुप्रीम करणं, यासाठी गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला एक पॅरामिलिटरी फोर्सेस लागतात. त्यातला सर्वात महत्वाचा रोल जो काही अदा केला जातो, तो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हटलं जातं. आणि ज्या काही आउट ऑफ 7 आपल्याकडे पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा इथून पासून आपण सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणणार आहोत, सर्वात जास्त जवान किंवा हे पोलीस आपल्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये दिसतात. का? तर त्यांचं आपण कामाचं नेचर जर पाहिलं, तर देशामध्ये होणारे धार्मिक दंगे असतील किंवा इवन काही ठिकाणी आपल्याकडे इलेक्शन इज व्हेरी, आपण म्हणूया की नॅक्सलाइट एरियामध्ये इलेक्शन घेणं आजही टफेस्ट काम जातं, जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनला त्यांना मदत करणं असेल, किंवा ज्यावेळेस जत्रा किंवा आपण असं म्हणूया ज्यावेळेस कुंभमेळे वगैरे भरतात त्या ठिकाणी क्राऊडला कंट्रोल करणं असेल, किंवा इन केस ऑफ वॉरच्या कंडिशनमध्ये आपल्या मेन मिलिटरीला सपोर्ट करणं असेल, आणि जसजशी गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल त्या पद्धतीनं आपले जवान पोलीस ज्यावेळेस युनोच्या वतीनं आफ्रिकन देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये जातात, त्यावेळेस या सीआरपीएफ जवानांचा आपण म्हणूया भर असतो. किंवा कधी कधी मॅनमेड कॅलॅमिटीज असतील, नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये असतील, त्यामध्ये देखील सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा सहभाग असतो. परंतु आपल्याला बॉलिवूड्समुळे किंवा सिरियलमुळे हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आपल्याला 2 ठिकाणी मोस्टली जाणवतं. एक राईट कंट्रोल्समध्ये त्यांची जी काही स्वतःची आर्म्स आहेत राईट कंट्रोल करण्यासाठी, ती पाहणार आहोत. आणि मोस्टली नॅक्सलाइट एरियामध्ये जो नॅक्सलाइट पोर्शन जो काही आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हेल्प आउट करण्यासाठी हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचं काम येतं. त्या अनुषंगाने जे काही दंगे जे काही घडतात त्या ठिकाणी सेंटर, जर त्या स्टेटला ते दंगे कंट्रोलमध्ये करता येत नसेल किंवा ते स्टेटच्या पोलीस यंत्रणेच्या बाहेर जर असेल, तर सेंटरकडून जो काही पोलीस फोर्स मागवला जातो किंवा आपण म्हणूया की सेंड केला जातो, त्या पोलीस फोर्समध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असतात. आणि त्यातलं जे काही युनिट जे काही आहे त्यालाच आपण रॅपिड ॲक्शन फोर्स असं म्हटलं जातं. आणि याच सीआरपीएफमध्ये काही जवानांचं मोर डेडिकेटेड, ज्यांना आपण म्हणू जंगल वॉरफेअरमध्ये ट्रेन केलेलं जे काही युनिट आहे, त्याच युनिटला आपण कोब्रा असं म्हटलं जातं. द कोब्रा स्टँड ॲज द कमांडो बटालियन रिझोल्यूट ॲक्शन्स. थोडासा लॉंग फॉर्म जरूर तो आपल्या नोटबुकमध्ये मेन्शन्स करा, किंवा या स्लाईडचे पीडीएफही तुम्हाला घेता येतील किंवा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. इट इज मेन्शन ऑफ द कमांडंट बटालियन फॉर द रिझोल्यूट ॲक्शन. हे 2 फोर्स या सीआरपीएफच्या अंतर्गत आपल्या ठिकाणी काम करताना दिसतात. दुसरं नावच दिलेलं आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस. आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपल्याकडे जर पाहिला तर ऑलमोस्ट काही मरीन बॉर्डर्स पण आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे काही लँड बॉर्डर पण आहे. परंतु हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जर पाहिलं तर मोस्टली आपल्याकडे जी बॉर्डर आहे, लँड बॉर्डर जी काही आहे, आज बांगलादेश या देशाची आणि या ठिकाणी अप टू या पाकिस्तान देशाची, फ्रॉम जम्मू काश्मीर टू द गुजरात रिजन, जे काही फर्स्ट लाईन डिफेन्स केला जातो आपला बॉर्डर करून, तो या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करून केला जातो. ही सर्वात महत्वाची लाईन आहे. आणि इन केस ऑफ इमर्जन्सीमध्ये हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही रिप्लेस केली जाते आपल्या मिलिटरीकडून. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या बॉर्डरचं संरक्षण करण्याचं सर्वात महत्वाचं काम हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स देखील करत असतात. आणि या ठिकाणी मोस्टली हा जो काही सुंदरबनचा एरिया येतो इंडिया आणि बांगलादेशच्या बॉर्डर्समध्ये, तर जसं मी मेन्शन केलं की प्रत्येक सिक्युरिटी फोर्सचं आपलं स्वतःचं युनिट आहे, तसंच या बॉर्डर सिक्युरिटी युनिटचं पाण्यामध्ये किंवा एअरमध्ये यांच्या स्वतःच्या बोटी देखील आहेत. कारण दे आर गोइंग टू बी, इथं क्रिक आपल्याला सर क्रिक यांचा जो काही गल्फच्या रिलेटेड पोर्शन दिसतो त्या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी, त्या ठिकाणी सर्व्हिलन्स करण्यासाठी, त्याचबरोबर सुंदरबनमध्ये तर यांची स्वतःचं जे काही युनिट आहे त्या युनिटला क्रोकोडाईल क्रीड युनिट असं म्हटलं. थोडंसं आपल्याला फक्त माहिती असू द्या, त्या युनिटला आपण क्रोकोडाईल क्रीड युनिट असं म्हटलं जातं. तर 1962 नंतर या युनिटची स्थापना करण्यात आली. आणि जसं मी तुमच्याशी मेन्शन्स केलं, आज पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर आपल्या देशाचं संरक्षण करणं हे देखील ते महत्वाचं काम बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणून केलं जातं. या ठिकाणी आता आपण जर दुसरा किंवा नेक्स्ट पॉइंट याच्यातला जर घेतला, तर आपल्याला ही गोष्ट जाणवेल
की नेक्स्ट जो काही फोर्स जो आपल्याकडे आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आज आपण विमानतळावर गेलो किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्या महत्वाच्या इस्टॅब्लिशमेंट आहेत. कुठल्या इस्टॅब्लिशमेंट आहे, की मुंबईमधील भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल किंवा बेंगलोरमधील इस्रोचं सेंटर असेल किंवा या ठिकाणी ज्या काही ठिकाणी किंवा पुण्यामध्ये आपण समॉट एक्सटेंड जर DRDOचं सेंटर जर असेल, तर या ज्या काही महत्वाच्या कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्युरिटी पर्पजसाठी संस्था आहेत, त्यांना सिक्युरिटी प्रदान करण्यासाठी हे जवान आपल्याकडे असतात. हा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मेन पर्पज जो 1969 मध्ये स्थापन करण्यात आला. ज्या भारतीय कंपन्या होत्या, सरकारी कंपन्या ज्या काही होत्या, त्याला आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हटलं जातं. त्या कंपन्यांचं सिक्युरिटी करणं, प्रोटेक्शन करणं हे काम होतं. परंतु काळाच्या आपण म्हणूया ओघामध्ये ज्या पद्धतीने इकॉनॉमी बदलत चालली, ज्या पद्धतीनं आपले सोशल आणि राजकीय स्ट्रक्चर बदलत चाललं, त्याला अनुसरून आज या CISF कडे भारतातील ज्या काही मेजर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये त्यांची सिक्युरिटी करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. इवन जर ताजमहाल सारखे एखादे हेरिटेज मॉन्युमेंट्स असेल किंवा एखादी गव्हर्नमेंटची सेन्सिटिव्ह इमारत असेल की ज्या इमारतीमुळे दोन कम्युनिटीमध्ये वादविवाद होत असतील किंवा महत्वाचं एखादं सीपोर्ट असेल, ऑलरेडी मी तुमच्याशी पॉवर प्लॅन बोललो, किंवा आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॉकेट लॉन्च केलं जातं ते केरळमधील त्रिवेंद्रम ठिकाण असू या किंवा आंध्र प्रदेशमध्ये श्रीरंगपट्टणम किंवा श्रीहरिकोटा असू द्या, तर या ठिकाणी सिक्युरिटी प्रदान करण्यासाठी आपल्याकडे हे सेंटरचं डेडिकेटेड युनिट आहे. आपल्याला या ठिकाणी या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा लॉंग फॉर्म्स आपल्याला इथे माहीत पाहिजेत. आणि मोटोही आपण जर मेन्शन्स केला तर प्रत्येक ऑर्गनायझेशनचा मोटो आपल्याकडे आहे, पण एक जस्ट पार्ट आपल्याकडे म्हणून असू द्या, एक सर्व्हिस अँड लॉयल्टी या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा आपल्याकडे मोटो आहे. आता इंडो तिबेटियन फोर्स, आता मेन पर्पज ज्यावेळेस 1962 मध्ये इंडिया आणि चायनाचं वार झालं, त्या वॉरच्या काळामध्ये आपल्याला एका स्पेशल फोर्सची जरूरत निर्माण झाली आणि त्यालाच अनुसरून 1963 मध्ये आपण हे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ऑर्गनाईज केलं. जसं आपल्याला पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशाच्या बॉर्डरची सिक्युरिटी प्रदान करण्यासाठी वी हॅव द डेडिकेटेड फोर्स, त्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हटलं जातं. इन द सेम फॅशन ज्या ज्या ठिकाणी आपली बॉर्डर चायनाशी येते त्या ठिकाणी, मोस्टली चायनाची बॉर्डर इथे येते, हा अक्साई चीनचा भाग येतो, ऑलमोस्ट उत्तराखंडची बॉर्डर आपल्याकडे येते, आणि या ठिकाणी जर पाहिला तर आपला अरुणाचलचा भाग येतो. म्हणजे या काराकोरम पासून तर ऑलमोस्ट अरुणाचल प्रदेशची जी काही देह पास आहे किंवा काराकोरम पास आहे, इथपर्यंत आपल्या बॉर्डरची सिक्युरिटी करण्याची जबाबदारी ही इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स असेल. डेफिनेटली हा जो काही रिजन आपल्याला दिसतो इट इज अ टोटली माउंटन टेरिटरी आहे. त्यामुळं या जवानांना जे काही ट्रेनिंग दिलं जातं, प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातं, दे आर द प्रोफेशनली माउंटेनियर्स किंवा स्कायर्स म्हटलं जातं. आणि ॲट द सेम टाइम्स ज्या ठिकाणी आपल्याला 2013 मध्ये जो काही केदारनाथला प्रलय आला, यासारख्या नॅचरल डिझास्टरमध्ये देखील या फोर्सची त्या गव्हर्नमेंटला, त्या सिव्हिल गव्हर्नमेंटला या ठिकाणी मदत होत असते. आता इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्याच 1965ला स्थापन झालं. त्या अंतर्गत ज्यावेळेस आपल्याला हा मोटो मी तुमच्याशी मुद्दाम शेअर करतो, व्हॅल्युअर स्टडी फास्टनेस अँड कमिटमेंट, इट इज अ मोटो ऑफ द इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. आता याच्याशीच थोडंसं लॉजिकली जर आपण लक्षात ठेवलं ना, दिस इज नोन ॲज अ स्पेशल फ्रंटियर फोर्स, की ज्यावेळेस आपली मानहानिकारक पराभव झाला इंडो चायना वारमध्ये, त्यावेळेस मे बी तत्कालीन गव्हर्नमेंटला वाटलं इथून पासून जर आपल्या देशामध्ये इंडो चायनाचे वार जर निर्माण झाले तर वी मस्ट बी द प्रिपेअर. याला अनुसरून जो काही आपण असं म्हणूया इंटेलिजन्स माहिती मिळवण्यासाठी बॉर्डर रिजन्स मधली त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये एक फोर्स निर्माण करण्याची जरूर झाली. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स इट इज दी ऍक्च्युअल फ्रंटियर लाईन. परंतु हा 1963 मध्ये मेन उद्देश त्याचा काय होता,
की स्थापन करण्याचा, की असा वार झाल्यानंतर आपल्याला चायनाच्या संदर्भातील इंटेलिजन्स गोळा करण्यासाठी वी नीड द स्पेशल पीपल. त्यामुळं भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जी काही प्रथम स्पेशल फोर्स ऑर्गनाईज करण्यात आला, द फर्स्ट स्पेशल फोर्स जो काही ऑर्गनाईज करण्यात आला, तो हा आपला स्पेशल फ्रंटियर फोर्स असं म्हटलं जातं. हे नाव मुद्दाम या ठिकाणी लक्षात घ्या, स्पेशल फ्रंटियर फोर्स. या नावाचं अल्टरनेटिव्ह नेम इस्टॅब्लिशमेंट 228 असं त्याला म्हटलं जातं. वन थिंग जे काय, आणि दे आर मोस्टली ट्रेन फॉर दी गरिला ऑपरेशन, त्याचबरोबर इंटेलिजन्स तयार करणं. आणि जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं, यांना जी काही माहिती मिळते ती प्रथम भारतातली जी काही इंटेलिजन्स ब्युरो ही इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांना पहिल्यांदा रिपोर्टिंग केलं जात होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये हे रिपोर्टिंग आपल्या रॉ इंटेलिजन्स एजन्सीला, रिसर्च अँड विंग एजन्सीला हे रिपोर्टिंग केलं जातं. परंतु नंतरच्या काळामध्ये आज हे स्पेशल फ्रंटियर फोर्स इट वर्क्स अलॉंग विथ आज ITBP किंवा इंटेलिजन्स ट्रेनिंग ब्युरो ऑफ पोलीसच्या अंतर्गतच काम करते. मे बी बॉर्डर सिक्युरिटी असेल किंवा मे बी डिझास्टर रिलीफ असेल किंवा इतर गोष्टी ITBP बरोबर काम करण्याचं काम हे स्पेशल फ्रंटियर करतं. परंतु रिपोर्टिंग त्यांचं आजही आपल्या रॉला केलं जातं. हा मुद्दा आपण परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठेवणं गरजेचं आहे. आज मुंबईवर कुठलाही टेररिस्ट अटॅक झाला असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शहरामध्ये टेररिस्ट अटॅक दिसतो तसे आपल्याला हे ब्लॅक कमांडो नजरेस भरतात. तर दिस आर द ब्लॅक कमांडो. यालाच आपण नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं म्हटलं जातं. 1984 मध्ये अमृतसरला जो काही सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी जे काही टेररिस्ट लपून बसले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जे काही ऑपरेशन ब्ल्यू स्टार आपण इम्प्लिमेंट केलं, त्या ऑपरेशन नंतर हा एक स्पेशल फोर्स निर्माण करण्याची गरज झाली. त्या ब्ल्यू स्टारच्या नंतर किंवा तत्कालीन इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर एक खास टेररिझम युनिट, काउंटर टेररिझम युनिट तयार करण्यात आलं आणि 1984ला त्याचं स्थापना करण्यात आली आणि इट इज फॉर्म बाय द पार्लिमेंट. त्यालाच आपण एक स्टॅच्युटरी बॉडीज असं म्हटलं जातं. मोस्टली याचं काम जे काही आहे नॅशनल सिक्युरिटी गार्डचं काम, की जर आपण आपला जर 2008 किंवा मुंबईचा जर अटॅक जर पाहिला असेल किंवा ताजमहल हॉटेलवर ज्या पद्धतीनं टेररिस्ट लोकांनी अटॅक केला आणि त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स या नॅशनल सिक्युरिटी गार्डने दिला, तर यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे काही आहे स्विफ्ट अँड द स्पीडी स्ट्राईक. आणि झाल्यानंतर जसा तो त्या कंडिशनमधून आपण रिलीफ होतोय की नाऊ सिटीजन फील वी आर द सेफ, त्या ठिकाणी आयदर स्टेट पोलीस फोर्स वर्कआउट करत आहे किंवा त्या ठिकाणी बाकीचे पोलीस फोर्स वर्क करतात. त्यामुळे हे कामच त्यांचं आहे की स्टडी, व्हेरी स्विफ्ट आणि इमिजिएट, आणि झाल्यानंतर इमिजिएट विड्रॉवल होणं. आता या ठिकाणी या नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये वी हॅव द 2 युनिट, की स्पेशल ॲक्शन ग्रुप जो काही ग्रुप आहे त्यातून मिलिटरीतले जे काही चुनिंदा ऑफिसर्स आहेत किंवा आपण म्हणूया की वेल प्रोफेशन ऑफिसर आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली जाते. आणि हे जो काही तुम्हाला स्पेशल रेंजर ग्रुप दिसतो यातून राज्य सरकारचे किंवा सेंट्रलचे CRPFचे जवान यांची नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती काही काळासाठी या स्पेशल रेंजर ग्रुप्समध्ये केली जाते. दॅट इज वन ऑफ द रिझन दे आर द व्हेरी स्पीडी, दे आर द व्हेरी स्विफ्ट. त्यामुळं हा स्पेशल ॲक्शन ग्रुप आणि स्पेशल रेंजर ग्रुप्स आपल्या दोघांच्यातलाही फरक हा नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या संदर्भात माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा जो काही संदर्भ येतो, जो काही आपण हा जो काही हेडलाईन पाहतोय सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, यानंतरचं जो काही येतंय आपण त्याला म्हटलं जातं सशस्त्र सीमा बल. नावच दिलेलं आहे सीमा बल. त्याचं इंग्लिशचं जर नाव जर पाहिलं तर आपण याला SSB असं म्हटलं जातं, स्पेशल सर्व्हिस ब्युरो. सेम पर्पज आहे. ज्यावेळेस 1962चं वॉर क्रिएशन झालं त्यावेळेस 3 फोर्सची निर्मिती करण्यात आली. मागची आपण 2 फोर्स पाहिला, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स निर्माण करण्यात आला. त्याचबरोबर आपण मागचाही एक स्पेशल आपण जो काही फोर्स पाहिलाय ज्याला आपण म्हटलं जातं की इंटेलिजन्ससाठी जो काही काम करणारा आहे त्यालाच आपण हे नाव दिलेलं आहे स्पेशल फ्रंटियर फोर्स. जो काही पाहिला जातो त्या स्पेशल फ्रंटियर फोर्स आज आपल्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. तर इन द सेम वे हा जो काही सशस्त्र सीमा बल आहे, ज्या ज्या राज्यांची बॉर्डर ही
इंटरनॅशनल बॉर्डर आहे किंवा बाहेरच्या कंट्री बरोबर त्यांची बॉर्डर्स आहे. फॉर एक्झाम्पल उत्तराखंड आलं, यूपी, बिहार आलं, वेस्ट बेंगाल आलं, सिक्कीम आलं, आसाम आलं, अरुणाचल प्रदेश आलं. तर या बॉर्डरमध्ये मे बी स्मगलिंग असेल किंवा ट्रान्स बॉर्डर क्राईम्स असतील किंवा इतर कुठल्या इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील, या संदर्भातील काम हे सशस्त्र सीमा बलाचं काम केलं. याही व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की दिज आर द सेंट्रल पोलीस फोर्स. ज्या वेळेस सेंटरला वाटतंय की या पर्टिक्युलर भागामध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आहे स्टेटच्या दृष्टीनं, की ज्या ठिकाणी टेररिझम काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन आहे, मे बी लेफ्ट विंगचं ऑपरेशन असेल किंवा नॅक्सलिझमचं ऑपरेशन असेल किंवा ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह इलेक्शन आपल्याला कंडक्ट करायचं आहे, त्या ठिकाणी देखील या सशस्त्र सीमा बलाला इम्प्लिमेंट केलं जातं. थोडक्यात 1962 आणि 63च्या या 3 ऑर्गनायझेशन आपल्याकडे मेन्शन करा. इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स आपण मेन्शन केला. नंतर जो काही फोर्स आपण मागच्याच या इंडो टिबेटियन फोर्समध्ये मेन्शन केला की स्पेशल आपण त्याला SFF असं म्हटलं जातं, स्पेशल फ्रंटियर फोर्स मेन्शन केला जातो. आणि हा जो काही आहे सशस्त्र सीमा बल, ज्याला आपण नाव दिलेलं आहे स्पेशल सर्व्हिस ब्युरो ही नाव दिलेलं आहे. नेक्स्ट त्याचा मोटो जर पाहिला तर सर्व्हिस, सिक्युरिटी आणि ब्रदरहूड या मोटोनं हा सशस्त्र सीमा बल काम करतो. परीक्षेला हा मोटो आत्तापर्यंत कधी विचारला नाही, पण मे बी या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा मला बिट्स तुमच्याशी शेअर करूशी वाटते. नंतर आपल्याकडे येतो इंडियन कोस्ट गार्ड. हा सर्वात महत्वाचं नावच दिलेलं आहे इंडियन कोस्ट गार्ड, की ऑलमोस्ट ज्या ठिकाणी इंडिया राष्ट्राचे समुद्रामधील मरीन इंटरेस्ट आहेत किंवा इकॉनॉमिक इंटरेस्ट असतील, मे बी फिशरीच्या रिलेटेड असेल, मे बी मिनरल एक्सप्लोरेशनच्या रिलेटेड असेल, मे बी ऑइल एक्सप्लोरेशनच्या रिलेटेड असेल, मे बी समुद्रावरती चाचेगिरी असेल, त्या दृष्टीनं या इंडियन कोस्ट गार्डची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी मोस्टली जो काही आपला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो काही आहे शास्त्रीय भाषेमध्ये ऑलमोस्ट 200 किलोमीटरचा मरीन बॉर्डरचा जो काही पोर्शन्स आहे, त्या अंतर्गत हे इंडियन कोस्ट गार्ड भारताची मरीन बॉर्डर किंवा इंटरेस्ट हे गार्ड करण्याचा प्रयत्न करतात, प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यापर्यंत भारतीय लॉचं एन्फोर्समेंट करण्याचा प्रयत्न करण्याचं काम हा इंडियन कोस्ट गार्डचा केला जातो. दुसरं, इंडियन कोस्ट गार्ड हे ऑपरेशन तेव्हा सक्सेसफुल करू शकतं जेव्हा दे आर वर्क इन विथ इंडियन नेव्ही बरोबर त्यांनाही काम केलं जातं. डिपार्टमेंट ऑफ द फिशरी बरोबर काम करतात. दे आर वर्किंग विथ द डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, कस्टमचं ज्याला डिपार्टमेंट म्हटलं जातं, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या रिलेटेड. आणि दुसरं डेफिनेटली सेंटर आणि स्टेट पोलीस फोर्सच्या रिलेटेड यांना काम केलं जातं. याला आपण पॅरामिलिटरी फोर्स किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्स का नमूद केलं जातं, एक गोष्ट लक्षात ठेवा जे आपल्या एंड ऑफ द स्लाइडला मिळेल, की कुणाला मिलिटरी म्हणायचं आणि कुणाला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणायचं. देर इज अ नो डिस्टिंक्शन, एक्झॅक्टली लाईन त्यामध्ये कुठली नाही आहे. पण मिलिटरीचं जे काही रिपोर्टिंग असतं ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे असतं आणि ज्या काही सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहेत त्यांचं जे काही रिपोर्टिंग असतं मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्सकडे असतं. हा एक आपण डिफरन्स, कुणाला पॅरामिलिटरी म्हणायचं किंवा कुणाला मिलिटरी म्हणायचं, हा एक डिफरन्स सांगू शकतो. त्यामुळं हा इंडियन कोस्ट गार्ड जरी हा क्लोजली रिलेटेड आपण असं म्हणूया मिलिटरीशी रिलेटेड असेल, इंडियन नेव्हीशी रिलेटेड असेल, पण त्याचं रिपोर्टिंग हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थकडे होतं. त्यामुळं आपण हा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे की दिस इज दी पार्ट ऑफ आपण आपल्या इंडियाच्या त्याला नेव्हीचा निश्चितपणे आपण त्याला पार्ट म्हणू शकू. ओके, नेक्स्ट आपण ऑर्गनायझेशनकडे या ठिकाणी जातोय. हा नॉट अ पार्ट ऑफ मिलिटरीचाही पार्ट नाही आणि पॅरामिलिटरी फोर्सेसचा पार्ट नाही. ज्या ठिकाणी आपले प्राईम मिनिस्टर, जे वर्किंग प्राईम मिनिस्टर आहेत, एक्स प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांची जी काही फॅमिली आहेत किंवा प्रेसिडेंट आहेत, त्यांचं स्पेशल प्रोटेक्शन करण्यासाठी हा एक स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्स आपल्याला दिसतो. त्यामुळं थोडक्यात आपण हाही ग्रुपचा लॉंग फॉर्म आपल्याकडे माहीत पाहिजे. मोस्टली इट इज रिलेटेड विथ द प्राईम मिनिस्टर अँड हिज फॅमिली मेंबर अलॉंग विथ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तो हा एक स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा, इट इज नॉट अ पार्ट ऑफ अ सेंट्रल पोलीस फोर्स, परंतु आपण जे काही इतर पोलीस फोर्स पाहतो त्याच्याशी ओळख आपण या नेक्स्ट स्लाइड्समध्ये करून घेणार आहोत. नेक्स्ट येतो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, जी काही भारतामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन करणारी किंवा प्रत्येक राज्यामध्ये ही प्रेझेन्सी दाखवणारी
कारण रेल्वे आजही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेच्या इस्टॅब्लिशमेंटचं, रेल्वेच्या प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करण्यासाठी वी हॅव द स्पेशल फोर्स. आणि या स्पेशल फोर्सला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाचं बाकीच्या कुठल्याही सेंट्रल आर्म पोलीस फोर्सला अरेस्ट करण्याची, इन्व्हेस्टिगेट करण्याची किंवा कुठल्याही क्रिमिनलला किंवा व्यक्तीला प्रोसिक्यूट करण्याचा अधिकार नाही. बट दिस इज ओनली वन फोर्स की त्या ठिकाणी त्या आरोपीला इन्व्हेस्टिगेट करू शकतात, अरेस्ट करू शकतात किंवा त्याला प्रोसिक्युशन करू शकतात. हा थोडासा फरक मी तुमच्याशी यामध्ये नमूद केला. दुसरा जो काही फोर्स येतोय नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. आता याचं रिलेशन्स सेंट्रल आर्म पोलीस फोर्सशी कसं आहे? ऑलमोस्ट आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपण पुणे, किंवा महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्याचा जर विचार केला ना, या भागामध्ये जे काही कुठली कॅलॅमिटीज येते किंवा आपण म्हणूया डिझास्टर येतं, त्या ठिकाणी जे काही जवान NDRFचे पाठवले जातात ते पुण्यातून पाठवले जातात. पुण्यामध्ये तळेगाव दाभाडेला आपण जर पुण्यातून मुंबईला जात असेल तर डाव्या हाताला आपल्याला एक CRPFचं मोठं हेडक्वार्टर मिळतं. सांगायचा उद्देश असा की या नावच दिलेलं आहे की नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सेसमध्ये जे काही जवान असतात ते जवान काही कालावधीसाठी या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सकडून डेप्युटेशन केले जातात. जे काही आपल्याला पुण्याच्या लगत जे काही CRPFचं जे काही हेडक्वार्टर दिसतंय तर त्या ठिकाणचे जे काही जवान NDRF मध्ये काम करतात दे आर डेप्युटेड फ्रॉम द सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता इट इज ज्यावेळेस आपण हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मध्ये पास केला त्यावेळेस आपल्याला जाणीव झाली की डिझास्टर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इंडिया ॲज अ नेशन्स बिकॉज आवर लोकेशन्स मे बी मान्सून रिजन or maybe our social things or maybe some lagging in human touch to each and everything. तो हे जे काही आपले इंडियाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी आपल्याला एक स्पेशल फोर्सची गरज आहे. त्यामुळे हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मध्ये पास करण्यात आला आणि त्यानुसार हा एक नवीन फोर्स निर्माण करण्यात आला. मेन पर्पज याचंच आहे की कुठलीही दुर्घटना झाल्यानंतर आपल्याला हे NDRFचे जवान दिसतात की दुर्घटना झाल्यानंतर इमिजिएट रिस्पॉन्स करणं आणि त्या दृष्टीनं या जवानांना त्या संदर्भातील डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी ट्रीट केलं असतं. पण आपल्या दृष्टीनं हे जवान कुठले असतात? दे आर नॉट मिलिटरी जवान, दे आर फ्रॉम द ऑल द जे काही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहेत किंवा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे किंवा CISF आहे किंवा सशस्त्र सीमा बल आहे किंवा स्पेशल फ्रंटियर फोर्स आहे. यातून या जवानांना काही काळासाठी 3 वर्षाच्या काळासाठी डेप्युटेशन करण्यात येतं. आता इट इज अ टाइम टू कम्पेअर विथ द मिलिटरी आणि CF. आपल्याला हेही कळालं असेल की यांचं रिपोर्टिंग जर कुणाकडे होत असेल तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे होतं. आता इट इज जसं मी सांगितलं की याच्यात डिफरन्स करणं खूप अवघड आहे. तसा पॅरामिलिटरी फोर्स आज नाहीच आहे. पॅरामिलिटरी फोर्सलाच आपण CRF म्हणतो. त्यामुळं हा या पद्धतीने कंपॅरिझन करणं शक्य नाही. विल गोइंग टू क्लब दिस थिंग. तर यातील ज्या काही आपण 7 गोष्टी पाहिल्या तर यातला जो 7th जर पॉईंट जर पाहिला तर या ठिकाणी 7th पॉईंट आपल्याला या ठिकाणी येतोय जो आपला आसाम रायफलचा पोर्शन येतोय. मोस्टली आसाम रायफलचे जे काही अधिकारी जे काही आहेत किंवा जे काही रिपोर्टिंग केलं जातं त्या अधिकाऱ्यांचं रिपोर्टिंग हे किंवा या फोर्स रिपोर्टिंग हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडे केलं जातं. याही पलीकडे जो काही इंडियन कोस्ट गार्ड आहे जसं मी तुमच्याशी मेन्शन्स केलं की दो इट इज वर्किंग विथ दी स्टेट पोलीस आहे किंवा बाकीच्या पोलीसच्या ठिकाणी काम करतो बट इट हॅज टू सायमल्टेनियसली जरी या ठिकाणी मी मेन्शन जरी केलं असेल इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे ॲट द सेम टाइम्स इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू गिव्स द रिपोर्टिंग टू द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ऑल्सो. बाकीचेही याच्याही पलीकडे आपल्याला काही फोर्सेस दिसतात बट दे आर दी अलाइड फोर्सेस विथ इन अ पार्ट ऑफ द अदर वन. आणि बाकीचे जे आपण डिस्कस केलेले 6 फोर्स आहेत आणि 7 फोर्स आहे त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की कुठला फोर्स कुठल्या ठिकाणी आहे. अजून एक फोर्स यातला खूप महत्त्वाचा आहे की ज्याचं रिपोर्टिंग ना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडे होतं ना मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे होतं परंतु याचं रिपोर्टिंग हे इंटेलिजन्सकडे होतं. जो इंटेलिजन्स आज जे काही डिपार्टमेंट आहे रॉ डिपार्टमेंट आहे इट डायरेक्टली वर्क्स अंडर द प्राईम मिनिस्टर.
तो हाही पॉईंट आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवू द्या. अजून एक पॉईंट जो स्लाइड्समध्ये तुम्हाला मेन्शन केला जात नाही, हे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही जी काही लीड केली जाते किंवा आपण म्हणूया त्यांचे जी काही अपेक्स ॲक्टिव्हिटीज आहे ती एक 4 स्टार जनरल दर्जाची ॲक्टिव्हिटी असते. आणि या दोन्ही ठिकाणी या प्रत्येक 7 फोर्सचा जो काही मेन अधिकारी असणार आहे, पॅरामिलिटरी फोर्सचा जो काही मेन अधिकारी असणार आहे, तो ऑलमोस्ट इट इज रिलेटेड विथ द 3 स्टार DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या दर्जाचा अधिकारी असणार आहे. हे आपण या गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मिलिटरी आणि CAPF यांचा कंपॅरिझन करणं, हू इज ग्रेटर, व्हॉट एक्सटेंट दे हॅव द पॉवर, हा माझा बिलकुल उद्देश नाही. काळाप्रमाणे ज्या ठिकाणी एक्सटर्नल थ्रीट आहे त्या ठिकाणी मिलिटरीचं काम वर्कआउट केलं जातं, त्या ठिकाणी मिलिटरीला महत्त्व दिलं जातं. परंतु आजही जे काही देशातील इन्सर्जन्सी प्रॉब्लेम्स आहेत किंवा वेळोवेळी जे काही राईड्स होतात किंवा वेळोवेळी जो काही आपल्याकडे लेफ्ट विंग टेररिझमचा पार्ट दिसतोय, त्या पार्टला आपल्याकडेच एक ॲबल फोर्स असणं गरजेचं आहे. म्हणून हा CAPFच्या अंतर्गत आपण ऑलमोस्ट 7 फोर्सची निर्मिती करण्यात आली, हेही आपण या ठिकाणी पाहिलं. याही व्यतिरिक्त आपल्याला हेही माहीत पाहिजे की जे आर्टिकल 355 आपल्याला सांगतं ते सेंटरला अधिकार देतं की इट इज अ ड्युटी ऑफ इंडियन युनियन गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट द स्टेट फ्रॉम दी ऑल द एक्सटर्नल ॲज वेल ॲज द इंटरनल थ्रीट टू आवर द नेशन. तोच उल्लेख आपण या 355 अंतर्गत दिसतात. म्हणजे 7 जे काही बल आपण पाहिली ती का निर्माण करण्यात आली, त्याचा जर उद्देश जर पाहिला तर आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट समजून येते की हा बल निर्माण करण्यामागील उद्देश आहे. त्यामुळं परीक्षेच्या अँगलनी आपल्याला या मिलिटरी ऑर्गनायझेशनचा कोण हेड असेल, त्याच पद्धतीने CRPFचं काम काय, त्यांचा एरिया ऑफ वर्क प्रोफाईल काय आहे हे आपल्याला जर समजलं तर अतियोग्य होईल. त्यामुळं आजही हे CAPFचे जे काही अधिकारी आहेत त्यांना आज ग्रेड Aचेच अधिकारी असं म्हटलं जातं. आणि मोस्टली ज्या CAPFमध्ये किंवा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये आपल्याला पूर्णपणे कल्पना असायला हवी की UPSC ही एक्झाम्स घेते, त्याला डायरेक्ट कमांडंट ऑफिसर, असिस्टंट कमांडंट म्हणून डायरेक्टली या सेंट्रल पोलीस फोर्समध्ये विद्यार्थ्यांना इन्क्लूड केलं जातं. त्याचबरोबर जे काही असिस्टंट ऑफिसर्स आहेत किंवा जे सबऑर्डिनेट ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी SSC CGL दर्जाची परीक्षा घेतली जाते. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हा अगदी व्यवस्थित समजला असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.